अखेर महायुती सरकारच्या खातेवाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब झालंय। शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात आली, तर राष्ट्रवादीची यादीही आज मुख्यमंत्री फडणवीसांना दिली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी कशी असेल त्याची माहिती देतील। गेल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती त्या पक्षाकडेच राहणार आहेत अशी माहिती मिळतेय। गृह खातं भाजपकडे तर नगरविकास खातं शिवसेनेकडेच राहणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे। महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार आहेत अशी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाईल, तर भाजपचं गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे जाईल असं सांगितलं जात आहे। महिला आणि बालविकास राष्ट्रवादीकडेच राहील आणि त्यावर आदिती तटकरेंची वर्णी लागेल अशी शक्यता आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अभिषेक, संभाव्य खातेवाटप काय सांगताय? प्रज्ञा, ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा होती, एकूणच कोणाकडे कोणती खाती राहणार ते एकूण निश्चित झालेलं आहे। एकूण महायुतीमध्ये जे खातं वाटप आहे ते ठरल्याचं कळत आहे। पुढील 24 तासांमध्ये हे संपूर्ण खाते वाटप अंतिम होताना दिसणार आहे। येत्या काही तासातच अंतिम होताना दिसेल। जर पाहायचं तर शिवसेनेकडनं रात्रीच यादी आपली पाठवण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीची देखील यादी आज दिली जाणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनाला आपलं एकूणच कोणत्या मंत्री कोणती खाती जबाबदारी त्याच्याकडे असणार आहे या संदर्भातली यादी देखील आज पाठवण्याची शक्यता आहे। एकूण जर पाहायचं तर मागच्या मंत्रिमंडळामध्ये आणि या मंत्रिमंडळामध्ये जी काही खाती असणार आहे ती त्या पक्षाकडे खाती आपल्याला पाहायला मिळेल। एकूण गृह जर पाहायचं तर भाजपकडे असेल, नगरविकास शिवसेनेकडे असेल। मात्र दुसरीकडे जे उत्पादन शुल्क शिवसेनेकडे होतं ते आता राष्ट्रवादीकडे दिलं जाणार आहे। तर भाजपच्या वाट्याला असलेलं गृहनिर्माण हे शिवसेनेच्या ताब्यात आपल्याला जाताना दिसणार आहे। एकूणच भाजपकडे असलेलं महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा हे भाजपकडेच आपल्याला राहताना पाहायला मिळणार आहे। तर अजित पवार गटाकडे मिळणारं अर्थ खातं हे त्यांच्याचकडे याही मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसणार आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।